वकिलांचेर काय एडवोकेटांचेर ब्लेम घालपाक हें आमकां सारकें दिसना. निलेश काब्रालान ह्याच भाशेन वायट स्टेटमेंट काडलेलो वकिलांचेर की वकील कांयच काम ना, ते कॉपी पेस्ट करतात सेल डीड आनी इतके पयशे घेतात आनी अशें सगळ्याचे वकिलांची कितके फी घेतात तेजेर. तेन्नाय आमी ऑल इंडिया लॉयर्स युनियन गोवा युनिटान हेजेर निशेध सभा घेतलेली आनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली, आमी कंडेम केल्ले असले स्टेटमेंट्स. आयज आमी एक्सपेक्ट करूंक नासलें की आमचो ऑनरेबल CM असले स्टेटमेंट करतलो वकिलांचेर. दीस इज अ नोबल प्रोफेशन आनी लायक इन एवरी अदर प्रोफेशन अशें जावंक शकता की थोडे हांगा थंयसर ब्लॅक शीप आसूंक शकता, पूण हें आसून सगळ्यांचेर एक कलंक लावपाक हें रॉंग. मेडिएशन ऑफकोर्स मेडिएशन ऑल्टरनेट डिस्प्यूट रेजोल्युशन हें एकदम बरें, लोकांक न्याय बेगीन मेळ्ळो एकदम बरें, पूण हेजो म्हणजे स्केप कोट करपाची गरज ना. लॉयरांक काय एडवोकेटांक ब्लेम करून की ह्या पयशा खातीर अशें करतात हें रॉंग. इतके दोन उतरां सांगून हांव ऑल इंडिया लॉयर्स युनियनाच्या तर्फे ह्या स्टेटमेंटाचो निशेध करता. हांव मागता आतां एडवोकेट शशांक नार्वेकार ज्यांनी हो इशू रेज केलो आनी ताणें एक बरो व्हडलो आर्टिकल बरयलो, हांव मागता ताचे कडेन. म्हाका एक्चुली दिसूंक नासलें की म्हाजी जी रिएक्शनरी एक पोस्ट जो हांवें एक आर्टिकल बरयल्लो ताका इतलें ट्रॅक्शन गावतलें. एक म्हणजे कित्याक जेन्ना आमी निवडून हाडटा कोण आमचो आमदार जावं मंत्री, इट इज एक्सपेक्टेड की जो इलेक्टेड मनीस आसता पळय तेणें सगळ्या आपल्या इलेक्टोरेटाचें रिप्रेझेंटेशन आनी इज्जत राखची म्हणून. सो CMन ही पयली म्हणजे स्टेटमेंट करप एक खंयच्या तरी वेवसायान इनवॉल्ड एक कम्युनिटीचेर हेच पयली म्हणजे रॉंग. CM स्वता एक प्रोफेशनल आनी दुसरे प्रोफेशनल जावन कितली हार्डशीप काडून एक बऱ्या प्रॅक्टिसी पर्यंत पावता हें ताका खबर आसपाक जाय. मे बी ताका शॉर्टकट गावलो आसतलो आमदार जावन, पण बाकीचे सगळे जाण शॉर्टकट तशें काडना. एडवोकेट जावपाच्या खातीर पयलीं म्हणजे आफ्टर 12th स्टँडर्ड 5 वर्सां शिकचें पडटा. तशेंच डिग्री कोर्सान ग्रॅज्युएशना मागीर 3 वर्सां शिकचें पडटा. त्या भायर पोस्ट ग्रॅज्युएशन आसता, LLM आसता, स्पेशलायजेशन आसता. हे सगळें करून हांव गॅरंटीन सांगूं शकता की चडशे एडवोकेट 5 ते 10 वर्सां म्हाका दिसता म्हयन्याक 10,000 पासून कमोवंक पावना. फर्स्ट 5 to 10 years जोपर्यंत ते एस्टेब्लीश जावन आपलें नांव वयर काडिना. आमच्या रुल्जा प्रमाणे आमकां एडवर्टायजमेंट करपाक गावना. आमच्या रुल्जा प्रमाणे आमकां पब्लिकली आमच्या प्रोफेशना बद्दल पोस्ट करपाक अलावड ना. ओन्ली वर्ड टू माउथ म्हणजे जी आमी प्रॅक्टीस कोर्टान करता पळय त्या बेसिसाचेरूच आमी आमचें प्रोफेशन फुडें व्हरूंक शकता. आनी आमकां हे क्लायंट आमचे कडेन येवपाक, तांकां सांबाळपाक, तेंची केसी फ्रॉम स्टार्ट टील सुप्रीम कोर्ट म्हणजे ताका कितली तरी वर्सां लागता. हें म्हणप की फक्त आमी पयशा खातीर हें काम करता न्हू, हें एब्सोल्युटली रॉंग. तशें जाल्यार सगळे दोतोरूय पयशा खातीरूच दोतोर जाता. तशें जाल्यार बाकीचे सगळे प्रोफेशनांचे जे लोक आसा पळय ते तेच्याच खातीर जाता. म्हाका दिसता सद्या एक प्रोफेशन अशें आसा न्हू जितून कांयच क्वॉलिफिकेशना गरज ना, ती पॉलिटिशनाची क्वॉलिफिकेशन. सो दुसरे प्रोफेशनल जे लोक डिग्री घेवन आपले वेवसाय फुडें वाडयता हेजेर स्टेटमेंट करप हेचो हांव पर्सनली निशेध करता. आनी एक इन्सिडंट तुमकां सांगूंक सोदता कित्याक निलेश काब्रालाचो मेन्शन जालो. 2020 तेणें हो स्टेटमेंट केल्लो की ड्राफ्टींग आनी जे आमचे पेपर वर्क आसता पळय तेच्या खातीर कट कॉपी पेस्ट करून आमी ओवरचार्ज करता म्हणून. जनता दरबार प्रोग्राम जेन्ना म्हापसा कंडक्ट जाल्लो न्हू तेन्ना हांव म्हाजे कोटाचे कपडे घालून थंय उबो आसलो. तेन्ना म्हाका निलेश काब्रालान जेन्ना हांवें क्वेश्चन विचारलो रिगार्डींग सम इरिगेशन, तो म्हणूंक लागलो तुजे कपडे पळोवन तरी दिसता तूं शिकलेलो, तूं अशें कशें क्वेश्चन विचारता. म्हणजे एक्चुली तांकां रितूच ना समजपाक हांव कपडे कितें घालता ती दॅट इज इममटेरियल. क्वेश्चनाचो आन्सर कितें दिवपाक जाय दॅट शूड बी प्रायोरिटी. CM's प्रायोरिटी शूड बी ऑन रिजॉल्विंग आवर प्रॉब्लम्स एंड नॉट ऑन पासिंग जजमेंट की आमी एक्झॉर्बिटंट चार्ज कमी करता काय ना. तेजेर एक समजून घेवपाची गरज आसा की लिटिगेशन हे इतली वर्सां 10 वर्सां 12 वर्सां एवरेज म्हाका दिसता एक केस सोंपपाची ट्रायल कोर्टान एवरेज टायम 7 वर्सां आसा सद्या, 7 ते 8 वर्सां. हेचें रिजन कितें? म्हापसा कोर्टाचें उदाहरण दिता तुमकां. म्हापसा कोर्टाचें इंटरनेट आसा न्हू तें म्हापसा म्युनिसिपालिटी बिल्डिंगेन सेम सर्वराचेर कॉपी करून यूज करता. म्युनिसिपालिटीन इंटरनेट ना आनी जेन्ना कोर्टान बंद जाता तेन्ना म्युनिसिपालिटी आनी कोर्ट दोनूय बंद जाता फंक्शनींग. हे प्रोवायड करपाचें जे इंटरनेट सर्वीस सारके बेसीक गोश्ट प्रोवायड करपाची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? जर तुमी तुमच्या म्युनिसिपालिटीच्या बिल्डिंगेन इंटरनेट एडवोकेट्साच्या हितूनसून घेता, कोर्टानसून घेता, जाल्यार हे तुमकां रायट ना आमकां म्हणपाक की आमी एक्झॉर्बिटंट चार्ज करता म्हणून. दर वर्सा कंटिन्युअसली रजिस्ट्रेशन फीज, स्टॅम्प ड्युटी, तशेंच जे आमचे पर एप्लिकेशन पयलीं 1 रुपयान 2 रुपयान जाताले ते आतां 10-15 रुपया, ते सगळे पयशे वयता कोणाक? गव्हर्मेंटाक वयता. स्टॅम्प ड्युटी आनी रजिस्ट्रेशन फीज वयता कोणाक? गव्हर्मेंटाक वयता. बार्देस सारकिली तालुका जितून सगळ्यान हायस्ट
सेल डीड्स आनी रेजिस्ट्रेशन जाता पळय ते सगळे जे सेल डीड आनी हेजेर इन्कम जो येता पळय तो स्टेट गव्हर्मेंटाक वयता आनी स्टेट गव्हर्मेंट अजून पर्यंत इंटरनेट आपल्या बिल्डिंगेक प्रोवायड करूंक पावूंक ना. सो हांवें म्हाजी डिग्री घेतली आनी हांव कसो प्रॅक्टीस करता पळय खंयचोय प्रोफेशनल आपले प्रोफेशनल फीज डिसायड करपाक फ्री आसता आनी हेचेर खंयच्याय मंत्रीन जावं खंयच्याय मिनिस्टरान एस्पेशली सीएमान खंयच्याय स्टेटीच्या सीएमान जावं प्रायम मिनिस्टरान केन्नाच असलो स्टेटमेंट करचो न्हू. कित्याक आयच्या दिसाक गोंयांत म्हाका दिसता मोर दॅन 10 to 15,000 एडवोकेट्स प्रॅक्टीस प्लस कन्सल्टेशन प्लस एज कॉर्पोरेट हितून आसा कामाक आनी त्या 15,000-20,000 एडवोकेटा वांगडा तेंच्यो फॅमिलीज आसात ज्यो डिपेंड करता त्या इन्कमाचेर. आनी मायंड यू जेन्ना कोर्टान मिनिस्टराची केस येता पळय तेन्ना सदांच सगळ्यात म्हारग एडवोकेट येता. जेन्ना आमदार जावं मिनिस्टर जावं कोण इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव येता पळय तेन्ना मुंबयचो स्टँडींग कावन्सील येतलो हांगा आर्ग्यू करपाक तेन्ना तुमकां फिजाचें लक्षात येना. सो तुका जें परवडटा तेन्ना तूं भायरसून ते 1,00,000-2 लाख पासून चार्ज करता एका इयरीक. सो हें म्हणप की आमची फीज आमी कितें चार्ज करपाची जावं कितें ना करपाची आमी एक्सपेन्सीव काय म्हारग ते आमी आनी आमचे क्लायंट पळोवन घेतात. आय डोंट थिंक इट इज करेक्ट दॅट सीएम हॅज मेड दीस स्टेटमेंट. डिलेज जे आमचे सगळ्यात केसींनी जाता पळय तेजें रिजन हांव सांगता. सद्या कोर्टान म्हापशा आनी तशेंच बाकीच्या कोर्टान जजीसांची शॉर्टेज आसा. रिक्रुटमेंट टायमार जायना. स्टाफाची शॉर्टेज आसा. रिक्रुटमेंट टायमार जायना. तशेंच इंटरनेट फेसिलिटी सारकी नासता. डिजिटल इंडिया म्हणटा सगळे म्हणटा हांगा पण ग्रावंड लेवलाचेर पर्कुलेट जावंक जाय न्हू ती फेसिलिटी पयली. ज्या परिस्थितीन आमचे कोर्टाची कॉम्प्लेक्स आसा तर थोडे कडेन तेंच्यांनी रेनोवेशन करपाक घेतल्या आनी आमचे पणजेचे एक नवीन कॉम्प्लेक्स आसा ते कॉम्प्लेक्स तुमी पयशीत आनी बाकीचे जर लोअर कोर्ट्स पयशीत जाल्यार परिस्थिती तिची कितें आसा. हांगा जी पणजेन पयलीं जी कोर्ट लोअर कोर्ट म्हणून फंक्शन करताली त्या कोर्टाची परिस्थिती पळयात तुमी. हेका बजेट एलोकेट करून अपग्रेड करपाचें काम गव्हर्मेंटाचें आसता. अर्द्यो फायली सापडना. कित्याक जाल्यार स्टोरेज खातीर सारको जागो प्रोवायड केल्लो ना. बिल्डिंग्यो अपग्रेड केल्ल्यो ना. आमी रिप्रेझेंटेशनां करून 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 थकल्यात. कितल्यो तरी फायली आमी रिकन्स्ट्रक्ट करून खुबश्या रेव्हेन्यू कोर्टान आमी रिकन्स्ट्रक्ट करून दितात. कित्याक तेंच्यो फायली सांडटात. सेक्युरिटी नासता सारकी कोर्टान. रातचो एक वॉचमॅन म्हाका दिसता एक वॉचमॅना वयर केन्ना नासता. जर इतल्यो पेंडन्सी केसीसांच्यो आसा जाल्यार हे प्रोवायड करपाचें पुलिसींग प्रोवायड करपाचें जॉब गव्हर्मेंटाचें. हे कित्याक प्रोवायड करिना. कोर्टान पयलीं म्हणजे पावता कित्याक लोक ते पळया. पावता कित्याक तुमची सारकी सिस्टम जाग्यार ना. तुमचें एडमिनिस्ट्रेशन सारकें जाग्यार ना. ट्रान्सफर तुमी जर प्रॉपर्टी करूंक सोदता जाल्यार मिस्टेकी जाल्यो जाल्यार करेक्शन करपाक सारकें जायना. कोणें समज तुजी प्रॉपर्टी बाय फोर्स घेतल्या तूं वयतलो खंय. गव्हर्मेंट जावं आमदार जावं कोण केन्ना हितूनसून रेजोल्युशन दिता ना. वयल्यान आमी पळयता आतां सद्या चडशा प्रॉपर्टी केसीस आमचे आमदार आनी गव्हर्मेंटूच इनवॉल्ड आसा. सो ऑल लिटिगंट्स आर फोर्स टू गो टू कोर्ट आनी तेंचो एकूच ऑप्शन आसता कोर्टान गेल्या मागीर. कित्याक प्रोसिजरल जो पार्ट आसता कोर्टान फंक्शन करपाचो तो आमी 5 वर्सां पयलीं कॉलेजीन तेज्या मागीर 10 वर्सां शिकोवंक आमी टायम काडटा आनी आमचो एफर्ट घालता ते अंडरस्टँड करपाक की कशें प्रोसिजर फॉलो करून सारकें स्टार्ट टू एंड टू इट्स लॉजिकल कन्क्लुजन केस कशी व्हरपाची ती. आनी हांव चॅलेंज मारता आतां आमची एक सीएम थंय वचून कोर्टान उलयली कित्याक ती एडवोकेट. बाकीच्या सीएमाक जातले कोणाक उलोवपाक वचून कोर्टान खंयचोय जुईस जर बरो जुईस जर आसा न्हू डायरेक्ट केस भायर मारतलो तेजी. कित्याक प्रोसिजर सोडून तितून लँग्वेज वेगळी आसता. तितून एफर्ट खूब घालचो पडटा आनी हांव डिसायड करतलो की म्हाजें हांवें फीज कितले चार्ज करपाचें तें. कित्याक जसो दोतोरा कडेन तूं भितर वयता पळय तो डिसायड करता आपल्या एक्सपर्टिजाचेर आपल्या डिग्री कितल्यो घेतल्या आनी तेजेर तो डिसायड करता की तो 100 रुपया घेतलो काय 1,000 रुपया घेतलो एका विजिटाचेर. तशें हांव डिसायड करतलो. कित्याक हांव पर्सनली हांवें 22 वर्सां काडल्या ह्या प्रोफेशनान. सो हांव कित्याक चार्ज करचें न्हू बेस्ड ऑन माय केपेबिलिटी. आनी म्हाजी केपेबिलिटी अमकें चार्ज करपाक काय कमी चार्ज करपाक ते डिसायड करपाक सीएम कोण. इट्स व्हेरी सिंपल. तुमी तुमचे पयलीं एडमिनिस्ट्रेटीव प्रोसिजरल रेड टेप आनी जे सोयी प्रोवायड करपाक जाय गव्हर्मेंटाक जे लोकांक ते तुमी पयलीं तेजेर फोकस करा. मिडिएशन ज्या दिसा आमचो सीएम मिडिएशनाच्या हेजेर उलयला न्हू हे मिडिएशनाचें प्रोविजन कायद्यानूच दिलां. आनी कायदो बँड करून तेजो दुरुपयोग कसो करपाचो तो सगळे सद्या गव्हर्मेंटाकून चड बरें कोण करिना. आनी जशे लिगल एड सेल्स आसा जशे प्रायवेट एडवोकेट्स आसा हांव स्वताचें म्हाजें सांगता. हांव प्रॅक्टीस आनी म्हाजे चार्जीस अमकेच क्लायंटाक लायता पण हांव इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हूय आसा. सो म्हाका कितले तरी केसी फुकट करच्यो पडटा. तशेंच बाकीचे सगळे एडवोकेट कितल्यो तरी केसी आपल्या शेजाऱ्याच्यो जावं कोण गरीब मनीस आसा तेज्यो कितल्यो तरी फुकट केसी करता. पण आयज सीएम काय फुकट सोडिना आमकां.
अँड वी आर पेईंग, आणि एक माइंड यू CM शूड ऑल्सो नो दॅट वी आर पेईंग प्रोफेशनल टॅक्स सेपरेट फ्रॉम आवर अदर टॅक्सीज. मागीर ते पयशे बंद कर जर आमकां जाय एक्स्ट्रा तुमकां दिसता आमी कमयता जाल्यार. सगळ्या म्युन्सिपालिटींनी आणि पंचायतींनी इम्पोज केला प्रोफेशनल टॅक्स, आणि हेचे क्वांटिफिकेशन इज नॉट बेस्ड ऑन 1 वर्स कोण प्रॅक्टीस करता आणि 10 वर्स कोण 20 वर्स, सगळ्यांक एकूच लागू जाता. सो खंयच्याय प्रोफेशनाचे, हांव म्हाज्याच प्रोफेशनाचे म्हणिना, पण खंयच्याय प्रोफेशनाचे एस्पेशली जे लोक शिकून हार्डशीप काडून फुडें येता आनी आपलें नांव एस्टेब्लीश करतात, तांकां CMन जावं खंयच्याच मंत्रीन हें सांगप की तुजे फीज अनजस्टिफायड, की तूं तितलो वत ना की तुवें इतले चार्ज करप, हें एब्सोल्युटली रॉंग. आनी म्हाका दिसता CMन आतां हांव तेजेर उलोवंक सोदिना, पण इलेक्शन येवपाचें आसा, तुमी एडवोकेटांक अशेंच सायडीक काडटा. तुमचे पेटिशनाचे हेजी इलेक्शन पेटिशनां कोण करता हायकोर्टान? तेन्ना तुमी वयता आर्ग्यू करपाक, काय मिडिएशनान तूं आनी तुजो ओपोनंट करतलो? सो प्लीज अंडरस्टँड करून घ्या की असले स्टेटमेंट करप हे एब्सोल्यूट रॉंग. ह्याच प्रोफेशनाचेर न्हू, पण सगळ्याच प्रोफेशनाचेर डिग्निटी ऑफ लेबर CM सर जेन्ना CM एक स्टेटीक फूल मॅनेज करता न्हू, त्या CMन पयलीं डिग्निटी ऑफ लेबर म्हणून समजून घेवपाक जाय की सगळे प्रोफेशनान वेगळी वेगळी जे काम करता ते सगळे लोक सगळ्या स्ट्रिम्सान गरजेचे आहा. कचरो उखलता त्या मनशा पासून, भाजी विकता त्या मनशा पासून, एडवोकेट जावं इंडस्ट्रियलिस्ट, फूल आमची सिस्टम चलपा खातीर सगळे जे प्रोफेशन्स आसा तांकां ड्यू रिस्पेक्ट दिवपाक जाय. आनी अशे स्टेटमेंट हेच्या फुडें ना केल्यार तेणें बऱ्यो अश्यो आमी अपेक्षा करता.